अत्यंत विनयशील आणि विनम्र अशा अधिकाऱ्यानं चोरी केल्यामुळे संपूर्ण बीड पोलीस दल चक्रावून गेलेला आहे। ऑनलाईन गेमच्या नादात तो कर्जबाजारी झाला आणि या कर्जबाजारीपणातूनच त्याने चोऱ्या करायला सुरुवात केली। पण म्हणतात ना, पोलिसांचे हात हे चोरापेक्षाही मोठे असतात किंवा पोलीस हे चोरापेक्षा पुढच्या वाटा पोलिसांना ठाऊक असतात। त्यामुळे या पोलिसांचं बिंग सुद्धा पोलिसांनीच फोडलं। पाहूयात बीड मधला हा सगळा प्रकार। खाकी वर्दीत दिसणारा हा तरुण बीड पोलीस दलाच्या तांत्रिक विभागात ASI पदावर कार्यरत आहे। अत्यंत संयमी आणि विनम्र स्वभाव अशी या माणसाची ओळख। पण आज बीड पोलिसांवर या माणसाला बेड्या ठोकण्याची वेळ आली। अमित सुतार असे या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे। ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात तो कर्जबाजारी झाला। मग कर्ज फेडण्यासाठी याने चक्क बाईक चोरीचा धंदा सुरू केला। अनेक दिवसांपासून बीडमध्ये बाईक चोरीचं प्रमाण वाढलं होतं। बीड परिसरात स्वस्त दरात बाईक विकली जात असल्याची टीप गुन्हे शाखेला मिळाली। गुन्हे शाखेनं बाईक चोरांना पकडण्यासाठी सापळा रचला। बाईक विकणारे चोर पोलिसांच्या सापळ्यात अडकले। मात्र त्यांच्या चौकशीनंतर एका अधिकाऱ्याचं नाव समोर आलं। तेव्हा पोलीस अधिकारी अमित सुतार हाच बाईक चोरी करत असल्याचं उघड झालं। तर सदर ठिकाणी ते दोन इसम आणि मोटरसायकल मिळाली। त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता की सदर गाड्या ही अमित सुतार की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे, वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता, तर त्यांनी ह्या गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडून 6 गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत, हद्दीमधल्या गाड्या आहेत, त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या। आरोपी अमित सुतार याचा दुचाकी चोरण्याचा हा पहिलाच गुन्हा नाही। यापूर्वी अमित सुतारनं पोलीस कार्यालयातील 8 गाड्यांच्या बॅटरी चोरलेल्या। याच प्रकरणात अमित सुतारचं निलंबन करण्यात आलं। अमित सुतार जो वायरलेस विभाग आहे त्याच्यामध्ये तो कार्यरत होता। त्यांनी बॅटऱ्या चोरलेला गुन्हा त्याच्यावर बीड शहरमध्ये दाखल होता। त्यामुळे तो ऑलरेडी त्यातून निलंबित त्यांना करण्यात आलेलं होतं। निलंबितच्या काळामध्ये त्यांनी पुन्हा या मोटरसायकल चोरीचा गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळे त्याला अटक झालेली आहे आणि पुढील कारवाई वरिष्ठ अधिकारी करत आहेत। निलंबनानंतर अमित सुतारची आर्थिक परिस्थिती ढासळली। यातनं बाहेर पडण्यासाठी त्यानं पुन्हा एकदा चोरीचा मार्ग अवलंबला। जुगाराचं व्यसन एखाद्याला काय करायला लावेल याचा काही नेम नाही आणि याचं उत्तम उदाहरण आहे हा खाकी वर्दीतला चोर। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।